फलंदाज निखिल भैरवनाथ किरावली विपक्ष सीसीसी पायरमाल हा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी सज्ज मिस्टर हॅरी गोलंदाजी मार्कवरती सज्ज पहिला चेंडू पहिला फुल लेनचा चेंडू होता लेग स्टंपला थोडासा कट करणारा चेंडू पाहिला गेला फुल लेनचा चेंडू होती सिंगल आली पहिल्या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय योगेश ढोले आपण पाहतोय यांचा आवाज आपण ऐकला खऱ्या अर्थाने संयोजक टीम मेंबर्स तर जरूर हरेश याच्या सलगच्या 3 विकेटसाठी खुरमबाईचा मुलगा माज याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल चांगला चेंडू आपण पाहतोय माज खुरम नझे याच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय बघा खुरमबाई त्यांनी सांगितलं हरेश आपला माणूस आहे आणि त्याला पारितोषिक लागलं पाहिजे लगेच माज आला माजच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी हरेशसाठी लागलं गेलंय चांगला चेंडू होता या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे नागेश कडून गडबड झाली चेंडू जातो सीमारेषे पलीकडे बॅटला होता स्पर चेंडू झाला परार रस मिळतील 4 इथे आला चौकार ठोक दिदे षटक इथे समोर उडावला चेंडूला बराचकाळ चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय कोकाटे सज्ज झाला कोणत्या प्रकारची चुकी नाही फलंदाज बाद पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडी गारत पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाजाला मार्गस्थ पहिल्या फलंदाजी केले हरेशने हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त झटका क्रमांक 1 ठोक दिले महामानव बोधिसत्व परम पूज्य नेते संविधान विधाते दलितांचे कैवारी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्ताने ठेवलेली स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप आयोजित नेरल दामत पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 आपण मित्रांनो पाहता आजची 3री रात्र हरीचा हा पुढचा चेंडू आपण पाहतो पण त्याच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय इथे चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन चेंडू विसावला एसटी रक्षक नागेशच्या हातामध्ये डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडूने धावसंख्या आपण पाहतोय 5 आकड्यावरती आपण पाहतोय बजाव टाली भगाव मच्छर फुल्लेचा चेंडू बॅटची कडा थर्डमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पोहोचला थर्डमॅन झोन मध्ये सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी आला चौकार पोहोचली ती 9व्या आकड्यावरती पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालं बघा पहिला चेंडू सिंगल होता डॉट आला चौकार आला त्यानंतर विकेट आली डॉट आला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू चौकार आपण पाहतो 3-1 3-3-2 6 म्हणजे तिसरा चेंडू होती चौकार आणि शेवटचा चेंडू होती चौकार दोन्ही चौकार पाहिले गेले एक लॉंग स्टॉप रिझन मध्ये त्यानंतर थर्डमॅन झोन मध्ये दोन्ही नशिबान चौकार भेटले गेले 9 धावा आपण पाहतोय
दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्क वरती पायरमाल संघाकडून आत्ताच पायरमाल प्रीमियर लीग झाली होती आणि त्यामधून हे गोलंदाज चॉईस झालेत. सिनियर प्लेयर बघा या ठिकाणी सचिन दादा खडे, नरेश दादा पवार सिनियर प्लेयर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आराम घेतात. अजय गुप्ता गोलंदाजी मार्क वरती वाईट चेंडू, पहिला चेंडू खराब स्वेर मारा आपण या ठिकाणी पाहतोय. लेदरचा एक चांगला प्लेयर आहे अजय गुप्ता, गोलंदाजी मार्क वरती आला. पहिला चेंडू हाईट बघा, एक आता गोलंदाजाला जे या पद्धतीने हाईट पाहिजे त्या हाईट या गोलंदाजाकडे आहे. दुसरा आपण पाहतो या ओव्हर मधला पहिला चेंडू समोर उडवला, समोरून घेतला, पाठीमागे पाठवलाय. तेजस बडेकरचा अकलेचा बुद्धीचा वापर करणारा फटका, टेलिस्कोप चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला चौकार. साठी षटकार अटिकला 500 रुपयाचा पारितोषिक असेल आणि जरूर या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. बिमार नो चेंडू, ज्याला नाही थारा आणि त्यावरती आलाय आपण पाहतोय षटकार, म्हणजे मोफतच्या 7 धावा आपण पाहतो. तेजस बडेकर लक्की हा मैदान तो मानतो, या मैदानावरती नेहमीच स्वतःला लक्की मानतो आणि ते नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. धावसंख्या 7 ने आपण पाहतो पुढे सरकले 21 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडूमध्ये आपण पाहतोय या खेळाडूने 12 धावा खर्च केल्यात. इथे शॉट होता, चेंडूला पुल केला, चेंडूला सक्सेसफुल जरूर झाला नाही पण एक धाव आपण पाहतोय. मोठा शॉट जरूर आला नाही याच्यावरती पण एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आले. धावसंख्या स्कोर कार्ड 22. त्यांनी बक्षीस लावायचे, त्यांनी कॅश इथे आणून द्यायची आहे मित्रांनो, कारण काल पण पाहिलं गेलं बक्षिसं लावली गेली पण खेळाडूंना बक्षिसं भेटली नाही. तो कृपया जेही बक्षीस लावतील त्यांनी कॅश या ठिकाणी जमा करायची आहे. धावसंख्या 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. निलेशसाठी आपण पाहतो षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक षटकार. का प्रत्येक षटकार नरेंद्र बडेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500. इथे पाहतोय, इथे फलंदाज बाद, बिग 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 विकेट. तेजस बडेकर धावचीच्या स्वरूपात माघारी आलाय. RS ने दाखवलेली चापलाई, STच्या पाठीमागे केलेली अप्रतिम कामगिरी आणि तेजस बडेकर या ठिकाणी बाद होतोय. मोठा झटका, मोठा हादरा, मोठा गडी गारत, मोठा विकेट आपण पाहतो या ठिकाणी असेल भैरवनाथ किरोली संघासाठी.
होता त्या ठिकाणी इथे झेलराप. धावसंख्या स्कोर कार्ड 23. या षटकातील शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. अजय गुप्ता कमबॅक करून जरूर झाला होता, त्याच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. इथे बॅटची कडा घेतली. तडव्या दोन मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सीसीसी पायरमाल संघाने धावा खर्च केल्यात त्या 24 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 9 त्या या षटकात पाहिल्या गेल्या आपण 15 धावा खर्च केल्यात. संदीप देशमुख नाराज झाले कारण खूप त्यांच्या अजय गुप्तावरती त्यांना भरोसा होता का काहीतरी करेल अजय गुप्ता. अजय गुप्ताने कामगिरी केली होती, कमबॅक करून दिला होता. तेजासारखा फलंदाज हरीशच्या चपलाईने धावबाद झाला होता संदीप देशमुख, पण बबलूने तो झेल सोडला आणि अक्षरशः प्रेक्षकांना जे पाठीराखे आहेत सीसीसी पायरमाल संघाचे घाम फुटला. त्यांना चुकी केली. वैयक्तिक दुसरा सांगी तिसरा षटक पुन्हा एकदा पानावर गोलंदाजी मार्क वरती आहे. मिस्टर हॅरी हरीश कराले गोलंदाजी मार्क वरती. पाहूया त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होणार. चांगली चांगली भारी गोलंदाजी म्हटली जाते. चांगला चेंडू आपण पाहतोय. या मैदानामध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं फास्टर गोलंदाजी चेंडू उडले जात होते, बाउन्स होत होते, पण इथे बघा चतुर गोलंदाज आहे हरीश. या मैदानामध्ये अनेक वेळा पंचाच्या भूमिकेत तो राहिलाय. चप्पा चप्पा मैदानाची जाणकारी असलेला खेळाडू आहे. विकेट कशा प्रकारे साथ देईल, खेळपट्टी कशा प्रकारे साथ देईल याचा पूर्णपणे जाणकार असलेला हरीश गोलंदाजी मार्क वरती. इथे अफलातून चेंडू, अफलातून काय चेंडू फेकला गेलाय. सुरेख चेंडू आपण पाहतोय. एसटीच्या पाठीमागे हारे नागेश याच्या हातामध्ये चेंडू कधी पोहोचला हा पाहत राहत. नेत्रदीप चेंडू फेकला गेलाय. काय गोलंदाजी आपण पाहतोय. पलक झपकीने और गेंद पोची आपण पाहतोय. इथे फलंदाज बाद. LBW लेग बिफोरची अपील पंचांनी उचलली सांगितलं. फलंदाज बाद. हरीशच्या खात्यामध्ये विकेट. तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली. 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कडे आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली गेली ती 24 वरती अजूनही थांबले. मनोजी फराट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. हरीश तयारी आपण करतो. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहिले. हरीशची विकेटही प्राप्त केलाय. धावसंख्या 24 वरती अजूनही थांबले. जसं आपण पाहिलं गुणगे संघ जेव्हा 2 षटकामध्ये 21 धावा होत्या, तिसरं षटक जे शिवमने फेकलं होतं ते षटक आपण पाहतो. निर्धाव पाहिलं त्यापेक्षा कव्हर इधर मध्ये गॅप मध्ये चेंडू ढकललाय. शतरक्षक पोहोचला जरूर त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवत असताना धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. श्री भैरवनाथ किरवली संघाची आघाडीचे 3 फलंदाज तेजस बडेकर, निलेश आणि निखिल माघारी परतलेत. तेजस चांगला खेळ होता. 4 चेंडू 12 धावा पटकवल्या होत्या.
दुर्दैवाची धावचीत गेला आणि इथे आपण पाहतो कमबॅक पाहिला गेला हरेश कडून. या अगोदर आपण पाहतो चांगला फटका इथे बी त्याने फटका पाहिला. बॅटची कडा घेतली गेली आहे. गल्लीमध्ये चेंडू हवेमध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण सुंदर झेल. फलंदाज या ठिकाणी झालाय बाद. या षटकातील पाहतो शेवटचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. सुमित भोईरला आपण पाहतोय. आमचे गोडविंदे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून धन्यवाद दादा. सायली वॉटर सप्लाय शेवटचा चेंडू आहे. आज नितेश जरा उशिराने मॅचेस झाल्या कारण हवा एवढी होती खूप. आपण पाहतो मॅचेस आपण दर्शन येवले आलेत का. धावसंख्या स्कोर कार्ड 27. बघा 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. पाण्याची सोय मैदानावरती आपण पाहतोय करण्यात आले. 4थं षटक आपण पाहूया. गोलंदाजी मार्गवरती रोशन कातकरी आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिलं जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ 9-27 9च्या सरासरीने धावा आपण पाहतोय. यानंतर आपण पाहतोय इनिंग ब्रेकला सेकंड राऊंडसाठी आपण पाहतो टॉस केला जाईल. चे भैरवनाथ वरई विपक्ष सिद्धिविनायक नेरलपाडा या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी उपस्थित व्हायचे. सिंगल बघा आमच्या कुणाल म्हात्रे बसल्या जागी त्यांचं पण आपण पाहतोय संभाषण चालू असतंय. वो बोल रहे भेजनी थी गेंद वाशी में और पहुंच गई गेंद काशी में. हाँ तर याच मैदानावर त्यांचा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल खोनी संघ. आणि आज खऱ्या अर्थाने फायनलमध्ये ते विजयी झालेत. निघू मध्ये ती फायनल त्यांच्या मध्येतून पाहिलं गेलं. निखिल आपण पाहतो या ठिकाणी पोचला होता. दुसरी धाव या ठिकाणी पाहतो पूर्ण केली गेले. 2 धावा अंदाज आला नाही निखिलला. आणि आम्ही 12वीच्या पेपरमध्ये 10वीच्या पेपरमध्ये पाहिलं कारणे दाखवा आणि निखिलने लगेच कारणे दाखवली. गोलंदाज तयार. दरम्यान पाहतोय चेंडूने उचली जरूर घेतले. नागेश पवार त्या ठिकाणी सज्ज. बघा इथे 2 बंधू व्यासपीठावरती आहेत. नरेश पवार हरेश पवार आणि मैदानात खेळतात नागेश पवार. लाजवाब विकेटचा पतन आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू आपण सिंगल पाहिला गेला. त्यानंतर दुहेरी धावला 1-2 आणि त्यानंतर विकेट.
धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 या आकड्यावरती आहे. इथे उडवला चेंडूला आतिथ्य मैदानात गेलाय. इथे आपण पाहतो अफलातून फटका. चेंडू पाठवला लॉंग ऑफ झोनच्या डोक्यावरून. लॉंग ऑफचा प्लेयर झाला. दर्शक होते, प्रेक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी आनंद घेत बसले. चेंडू आउट ऑफ पार. बिग हिट, हा यूज, हँडसम, ब्युटिफुल सिक्सर, षटकार. इथे समोर समोर तुमच्या खाबाया खाली तिला पार करून आपण वारंवार पुढे जाऊ शकत नाही. एकदा वॉर्निंग आहे, त्यानंतर आयोजक कडक कारवाई करतात. पहिल्यांदा वॉर्निंग, त्यामुळे आपण ती लाईन क्रॉस करून पुढे जाऊ शकत नाहीत. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे पाहतो शतरक्षक चेंडू खाली पोहोचला. इथे अक्षय कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद होतो. इथे गोलंदाज सांगतोय इसके पहिले तुम्हारा चला बल्ला, उसके बाद घूमी मेरी गेंद. बल्लेबाज आदित्य बॅक टू पवेलियन. ठोक दीजिए. त्यानंतर 15 आल्या, पुन्हा एकदा 13 आल्या. 36. जरूर त्यांनी लगे ओळी घेऊन घेतली. 9 चौक 36. नऊ 15 3-9 अशा प्रकारच्या धावा आपण पाहिल्या. इथे शॉर्ट पिच चेंडू पुल केला. सक्सेसफुल, पॉवरफुल होणार का? जरूर होणार. चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी फास्ट चालत नसते, ॲव्हरेज देत नसते. सचिन दादा, जोपर्यंत पैसे लागत नाही ना तोपर्यंत चांगलं काम होणार नाही. नितेश दादा सगळेच पैसे हरेशला नसतात दादा, इतर खेळाडूंना पण नसतात. नितेश दादा बोलतात सचिनकडे फक्त हरेशला पैसे लावतात. इथे दुर्वार होता चेंडू. लाईन चेक केली जाईल पण आम्हाला सांगतात वाईट चेंडू. वाईट चेंडूने एक धाव या ठिकाणी पाहतो घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या थांबली होती. धावसंख्या असं वाटलं होतं तेजस बाद झालाय, काय घडणार काय होणार, पण प्रत्येक खेळाडू आपलं छोटं छोटं योगदान या ठिकाणी देत बसला. इथे ओरपे चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू सजवतोय. इथे विकेटचं पतन आपण पाहतोय. एक मोठा फटका आल्यानंतर लगेच आपण विकेटचं पतन या ठिकाणी पाहिलं गेलंय. आत्ता परत फलंदाज बाद झालेत.
गेलं 6 चेंडू 36 धावा सहजरित्या आपण पाहतोय पटकवत असतो. इथे पहा या पैशाला जादू आहे. मी सांगितलं सचिनकडे दादा जोपर्यंत तुमच्या पैसे लागत नाही ना तोपर्यंत मनपसंत तुमचा कामगिरी या ठिकाणी खेळाडू करत नाहीत. का रेल्वेचा पैसा आहे हा मेहनतीचा पैसा. आता नरेश दादा यांच्याकडून पैसे निघले ना तर बघा अजून मजा येईल. टीसी नको तो एक मुद्दा आहे दादा. अफलातून मुद्दा आहे. गरज आहे त्यांची. कुठं काय झालं का त्यांना फोन करायचा लगेच. सचिन दादा खडे कॉन्टॅक्ट बाय सचिन दादा खडे. धावसंख्या स्कोर कार्ड 41. शेवटचा चेंडू पाहतोय चांगला चेंडू इथे विकेटचा पत्ता धावबाच्या स्वरूपात विकेट घेतलंय. चांगलं षटक या ठिकाणी फेकलं गेलं. या षटकामध्ये आपण पाहतो स्लॉगवर होती धावा खर्च केल्यात त्या 5. अफलातून षटक फेकले सचिन दादा आणि अर्थात ते 200 रुपयाचा पारितोषिक आमच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद सचिन दादा खडे यांच्याकडून आमच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. आणि जेव्हा आम्हाला पारितोषिक येतो ना दादा तर आम्ही लगेच इथे खायला मागवतो. कारण आमचा जो स्कोरर आहे नितेश दादा तो लगेच तयार असतो. तर मनापासून धन्यवाद. चला टॉस करायचं या ठिकाणी. टॉस बॉक्समध्ये जोडले जातील योगेश ढोले आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा सामना जय भैरवनाथ वरई वर्सेस सिद्धिविनायक नेरलपाडा. मी पुन्हा विनंती करतो बघा जेव्हा माहिती आहे आपल्याला टॉस करायचं आहे तर आपण अगोदर या ठिकाणी येऊन थांबलं पाहिजे. वारंवार सूचना करताय कामा नाही. पहिला कॉल तुम्हाला गेला होता आपण लगेच यायचं टॉससाठी. खूप लेट करता आपण कारण का मॅच सुरू झाल्यानंतर आपण टॉस करणं खूप अवघड होत आहे. पाहुणे असतात कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होणं गरजेचं असतं आहे आणि तिथे आपण लेट झालात तर खऱ्या अर्थाने खूप वेळ होतो. या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि योगेश दादा जरूर आपण पाहतो नेक्स्ट इनिंगला जोडले जातील योगेश दादा. या सचिन दादा खडे यांच्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. या सचिन दादा आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. चला कुठे गेले वरई संघ कॅप्टन. चला आपण या ठिकाणी चला. हॅलो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली आहे. आपण पाहतोय किरवली विपक्ष पायरमाळ या दोन संघादरम्यान फाईट पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय इन झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय दामदगावच्या एंड कडून गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी मात्र एक गोलंदाज आदित्यने घेतली आहे. पॉवर प्लेचं षटक सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आदित्य गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. इथून मात्र खेळ चालू होत आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन मातब्बर संघांमध्ये लढत. एकीकडे किरवली आणि एकीकडे पायरमाल. पहिलाच बॉल फेस करतोय खोलवट्याचा टप्प्याचा चेंडू. इथून मात्र फलंदाज त्रिफलाबाद. पहिला झटका पायरमाल संघाला. घातक फलंदाज. इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागेल.
या फलंदाजाला. पहिला झटका पायरमाल संघाला. बॅक टू द डगआउट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दिशा देण्याचं काम करायचं होतं या फलंदाजाला, परंतु बॅटम पॅड मधला चेंडू निघून गेला आणि सरळ एसटीचा मात्र वेध घेतला या चेंडूनं आणि इथून फलंदाज बाद. या दरम्यान पाहतो भैरवनाथ उभरई संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंगसाठी आमंत्रित केले सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला. सेकंड राऊंड 4 षटकांचा असेल. यानंतर ती मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत 4 षटकांची. जाऊया पुन्हा एकदा आपण पाहतो कॉम्बॉक्समध्ये वरई गावचा एक गोड आवाज. हरेश धन्यवाद गायकवाड सर. इथून मात्र पहिला झटका लागलाय, तो मात्र पायरमाल संघाला. धावसंख्येचा पाठलाग करायचा आपण पाहायला गेलं तर 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल ते पायरमाल संघाला. जास्त धावा नाही आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला किमान 2 धावा नक्कीच काढाव्या लागतील, परंतु आपण पाहायला गेलं तर तेवढी ताकदीची गोलंदाजी या किरवली संघाकडे आहे. तेजस बडेकरचा संघ म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तेजस, त्याच संघामध्ये नेहमी सातत्यपूर्वक कामगिरी मात्र तेजसची पाहिली आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय, प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती तो नक्कीच क्षेत्ररक्षण सजवत असतो. त्याला माहिती आहे जर विजय प्राप्त करायचा असेल ना तर तुम्हाला 100% देणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू दिशा देण्याचं काम केलंय. लॉंग ऑफ रिझॉनमध्ये इथून चेंडूला अडवलं गेलंय. सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झालाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं त्रिफलचित खेळाडू बाद झाला आणि त्याच्यात इनॅट नंबर 3 वरती बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करण गेलाय. सचिन आणि करण ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये, त्यांना काहीतरी करावा लागेल. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो आदित्यच्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा काय दिशा दिली आहे, फक्त दिशा देण्याचं काम केलंय या फलंदाजानं आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार, ओव्हर द रोप, चौकार. या चौकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 1 बाद 5 धावा. पहिला चेंडू त्रिफला बाद, दुसरा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, त्याच्यानंतर आता आला हा चौकार आणि 5 धावा धाव पुस्तकावरती. 42चा पाठलाग करायचा आहे. अशातलीच फलंदाजी करावी लागेल पायरमाल संघाला. पुन्हा एकदा हाईट घेतली चेंडूनं, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. आपण पाहिलं स्पीड, तेवढा ताकदीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. असा टिचून मारा करावा लागेल मात्र किरवली संघाच्या आदित्यला. जर आपल्या 42 धावसंख्या रोखायचे, एका संघाला चेस करायचे आहेत, एका संघाला डिफेन्स करायचे आहेत, दोन्ही संघाचा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा, 30 लाईन, तोच जरारा मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चेंडू डॉट. अफलातून गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून, जरी चौकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक करू शकतो अशातली गोलंदाजी. मूर्ती लहान कीर्ती महान, व्हेरिएशन खूप पाहायला मिळतं आहे. चेंडू डॉट आलाय, अशीच गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा 30 दहशत, परंतु इथून फंबल झालाय, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागेल या फलंदाजाला. अजून एक झटका पायरमाल संघाला, दुसरा लागलेला झटका. धावसंख्या पाठलाग करायचं आहे ना तर तुम्हाला मैदानावरती टिकून राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 30 चेंडू आणि 42 धावा आहेत ना, तुम्हाला टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. विकेटचं पतन देणं खूप कमी करावं लागेल मात्र पायरमाल संघाला. परंतु आदित्यने अद्यापर्यंत चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. अफलातून गोलंदाजी केली आहे. तब्बल आपण पाहायला गेलं तर 5 धावा खर्च केल्या त्या मात्र आदित्यनं इनॅट नंबर 2 वरती ओव्हरसाठी आलाय. गोलंदाज आपण पाहतोय इनॅट नंबर 2 वरती ओव्हरसाठी आपण पाहतोय संकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये.
पहिल्या षटकारासाठी आदरणीय मनोजदादा विशे साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिल्या षटकार पायरमाल संघासाठी पहिल्या षटकारासाठी विशे साहेबांकडनं तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक. इथून चेंडू आवायचं पर चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेज करतात पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. फटका दमदार कामगिरी दमदार. इथून चेंडू आउट ऑफ सीमा पार. इथून आलाय षटकार. रुपयाचं पारितोषिक मनोज विशे साहेबांकडून याच फलंदाजाला दिलं जाईल. जसं पारितोषिक लावलं आणि तसाच फटका मैदानाच्या बाहेर आलाय आणि 6 धावा अर्धा डझन रन आणि 6 धावेच्या मदतीने 11 धावा धावपुस्तकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला गेला. चेंडूला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा 30 दशात तोच जरारा तोच फटका स्ट्रेट ड्राईव्ह. अजून 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय मनोजदादा विशे साहेबांकडून. अजून 200 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजासाठी. 400 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज हा विटारलाय गोलंदाजावरती. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती मात्र आपण पाहतोय 17 धावा. काय फटकेबाजी. पुन्हा एकदा काय दिशा दे काय फटकेबाजी. मैदानाच्या बाहेर अजून 200 रुपयाचं पारितोषिक मनोजी विशे साहेबांकडनं. तब्बल 600 रुपयांचं पारितोषिक या फलंदाजासाठी. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पायरमाल विपक्ष किरवली या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत 42 धावसंख्येचा पाठलाग करायचंय अशातली फटकेबाजी हवी होती परंतु सलामीची जोडी आपण पाहिली. 2 खेळाडू बाद झाले परंतु मी इथं थांबणार नाहीये. थांबाला मी काय संत नाही. अशातली फटकेबाजी. लगातार 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार. आता मात्र इथून विचार करावा लागेल या गोलंदाजाला. इथून खोलवर टप्प्याचा चेंडू दिशा दिल्या सेन्सिबल क्रिकेट. त्याला माहिती आहे 3 मोठे फटके आलेत काय गरज नाहीये. इथून मात्र थांबवलंय नॉन स्ट्राईक 1च्या फलंदाजाला. त्याला माहिती आहे इथून धाव पूर्ण होणार नाहीये. इथून मात्र गोलंदाजानं कमबॅक केलंय. काय फटकेबाजी. आपलातून फटकेबाजी पाहिली आपण करणच्या बॅट मधून. इथून दिशा चुकली आहे. इथून दिशा चुकली आहे. पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही जमीन स्तरांतर हात करतायत आणि सांगतायत इट इज अ वाईट. एक एक्स्ट्रा चेंडू या मात्र गोलंदाजाला टाकावा लागेल. संकेतला मात्र इथून विचार करण्याचा भात पाडलाय ते मात्र आपण पाहिलं. करण काय फटकेबाजी. पुन्हा एकदा दिशा दिली गलीमध्ये. चेंडूला अडवलाय. रनआउटची संधी आहे. पंचांकडे अपील पण पंचांनी मात्र रेफर केलाय आणि मात्र निर्णय हा मात्र थर्ड अंपायर कडे पोहोचवलाय. बघूया नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत. तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच जाईल. नक्कीच पंचांनी निर्णय दिला नॉट आउट असेल. इथून सिंगल आली आहे. संकेतनं कमबॅक केलाय परंतु सेन्सिबल क्रिकेट. त्याला माहिती आहे धावा आल्यात काही गरज नाहीये मोठ्या फटक्याची. इथून फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण गॅप मध्ये आहे पण एक टप्प्या अखेर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्येची गरज आहे ते मात्र पायरमाल संघाला. काय फलंदाजी करणच्या माध्यमातून. संकेत गोलनीच्या ट्रॅकवरती खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. रनआउटची संधी आहे नाहीये. थांबवलंय. इथून चेंडू डॉट आलाय. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 29 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय.
पुन्हा एकदा आपण पाहतोय टप्पा लेंथ लाईन एकदम परफेक्ट पाहायला मिळाली आणि चेंडू डॉट आलाय. आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत करण आपण पाहायला गेलं ना पटकेबाजी करत होता तोपर्यंत मैदानाच्या बाहेर नुसता आवाज येत होता, परंतु इथून त्याला माहिती आहे 13 धावसंख्येची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. लेंथ लाईन चांगली आहे. कमबॅक केलं या गोलंदाजानं. आदित्य गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्याच्यानंतर कमबॅक केलाय. 2 चेंडू डॉट आलेत. संकेतनं जरी मार खाल्ला त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातली गोलंदाजी आदित्य. पहिल्या चेंडू पहिल्याच्या षटक जेव्हा फेकलं तेव्हा सुद्धा चांगली गोलंदाजी केली आदित्यनं. पुन्हा एकदा काय फटका खेचलाय आणि इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागेल या फलंदाजाला. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु चेंडूनं उंची जास्त आणि लांबी कमी घेतली आणि इथून मात्र परतीचा प्रवास मात्र या फलंदाजाला करावा लागेल. इथून मात्र आपला पाहतोय करणचा मात्र संपुष्टात आलाय खेळ. न्यू बॅट्समन आपण आता इनॅट नंबर 5 मध्ये मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 मध्ये बॅटिंग साठी आपलातून फटकेबाजी पाहायला मिळाली. करणच्या बॅट मधून 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार षटकार पाहायला मिळाले, पण त्याला बाद करण्यात यशस्वी मात्र आदित्य नक्कीच आपल्याला हवी ठरताना दिसून आलाय. 4 चेंडूंचा सामना संपलाय. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून सेन्सिबल क्रिकेट दिशा दिली आहे. त्याला माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, सिंगल डबलला नक्कीच विजय प्राप्त होईल अशातलाच खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून आली आहे सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल. रोशन कातकरी इनॅट नंबर 5 मध्ये आला. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली आहे. स्ट्राईक देण्याचं काम केलंय ते मात्र रोशननं. अंतिम चेंडू तिसरं षटक आहे. तुम्हाला डॉट चेंडू टाकावे लागतील विजय प्राप्त करावे असेल तर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये आहे. इथून मात्र सिंगल वरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. सिंगलनं षटक आपण पाहतोय संपुष्ट षटक क्रमांक आपण पाहिलं. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलं. 3 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात ते मात्र 32 धावा. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 42चा पाठलाग करायचा होता. मागच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर आपलातून फटकेबाजी करणच्या बॅट मधनं पाहायला मिळाली. जी फटक्यांची गरज होती ते फटके मात्र करणच्या बॅट मधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. इनॅट नंबर 4 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय सुमित आला. सुमितला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे ना, तुम्हाला टिचून मारा करावा लागेल. फलंदाजाला हात खोलून देण्याचं काम करावं लागणार नाहीये. अशातली गोलंदाजी मात्र आता सुमितला करावा लागेल. 4थ्या ओव्हरसाठी नक्की सुमित आलाय. पहिला चेंडू फाईस करतोय. इथून दिशा दिली आहे लेग साईडच्या दिशेनं. चेंडूला मात्र आपण पाहतो अडवलंय. सिंगलनं समाधान मानलंय. आता 9 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू समीकरण आपण पाहायला गेलं तर 9 धावसंख्येची गरज आहे. या सामन्यामध्ये जर एखादा मोठा फटका आला ना तर नक्कीच विजयाच्या समीकरणात नक्कीच पायरमाल संघ जाऊ शकतो. नेक्स्ट मॅच आपण अनुभवणार आहोत. एकीकडे जय भैरवनाथ वरई आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत नेरलपाडा. या 2 संघादरम्यान फाईट सेकंड राऊंडचा पहिला सामना. नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईट चेंडू एक्स्ट्रा चेंडू. तर नक्कीच आदरणीय मनोजदादा विशे साहेबांकडनं चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. ते मात्र पायरमार संघाच्या फलंदाजाला
रोशन आहे स्ट्राईक वरती. दिशा दिली आहे. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि चेंडूनं मात्र दिशा गाठली आहे ती मात्र बाउंड्री लाईनची. चेंडू आउट ऑफ सीमा पार ओव्हर द रोप मात्र रोशन कातकरीच्या बाट मधनं आलाय कणकणीत चौकार. मनोज विशे साहेब पारितोषिक लावतात ना त्याच्यानंतर आपल्याला नक्कीच मोठा फटका पाहायला मिळतो. म्हणजे क्रिकेटवरती असणारं हे प्रेम आदरणीय मनोज दादा विशे साहेबांकडनं नक्कीच पाहायला मिळतंय. पैसा सर्वांकडे पण ती देण्याची दानत हवी असते. ती दानत म्हणजे आदरणीय मनोज विशे साहेबांकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. इथून धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 38 धावा. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे मोठ्या फटकेची गरज नाहीये. सिंगल धाव डबल धावेचा प्रयत्न इथून डबल धाव होणार नाहीये. सिंगल नसावं दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय आणि इथून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नक्कीच यशस्वी झाली आहे दुसरी धाव सुद्धा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय किरवली संघाकडून आणि इथून मात्र आता विजयाचं समीकरण नक्कीच जवळ आले आहे. नक्कीच करणसाठी 600 रुपये आणि मनोज कातकरीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आदरणीय मनोजदादा विशे साहेबांकडून नक्कीच आलेत. मॅच संपल्यानंतर आपलं पारितोषिक मनोज विशे साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल. पुन्हा एकदा गल्लीमध्ये चेंडू भिरकावून दिले दिशा दिले. विजयाचा चौकार आपण पाहिला आणि या चौकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तब्बल 800 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. तर विजयी संघाचं आपण या ठिकाणी करूया हार्दिक कौतुक आणि पराभूत संघाचं करूया या ठिकाणी अभिनंदन.